इतकी बुद्धिजीवी ही कोणाही पुढे बसणार नाही. म्हणून आपल्या लोकांना अभ्यास करणं गरजेचं आहे. 3 जिल्ह्यात एक पैलवान गाजला. कधी बाप जन्माला येईल सांगता येत नाही. राजकारणात पण बाप जन्माला येतो, व्यापारात पण बाप जन्माला येतो, शैक्षणिक क्षेत्रात बाप जन्माला येतो आणि आपल्यातही बाप जन्माला येतो. म्हणायचंच नाही पकोद्यान मला इतके बोल पाठ आहेत, पुन्हा पाठ कर. म्हणायचंच नाही मला इतके अंतरीण स्वरं येतात, पुन्हा पाठ कर. म्हणायचंच नाही मला इतके श्लोक येतात, पुन्हा पाठ कर. बाप जन्माला येईल, तुला वरच्या पायरीहून खाली लोटून देईल. अभ्यास करणं. 3 जिल्ह्यात पैलवान गाजला. 3 जिल्ह्यात पैलवान गाजला. कोणाला मोजीत न कुठं बी. उशिरा पडली थाप जरा. हां मी त्याला सकाळी कुस्तीच खेळून आलो. पहा या आगावपणा. कोण हो दंड थापटू लागला. मांड्या थापटी काय काही थापटी काय. मला भेटला म्हणलं काय झालं. अंगा तिथं असं पाहिजे ते. मी म्हणलं अरे श्याम्या. ते म्हणलं काय महाराज. मी म्हणलं ते पलीकडे नांदेड जिल्ह्यात झाला हो एक पैलवान. कोण म्हणतंय. मी म्हणलं मी म्हणतो. कसं काय म्हणतात. मी म्हणलं तोंडान म्हणतो. कसं म्हणतात ते. तोंडान म्हणतो. आणि ते मला पाडीन का. म्हणलं त्यानं चांगल्या चित केले ते. तुही काय कथा. चला माया संघ. मी म्हणलं मी का दुर्ण्या गिरणे का तुझ्या संघ याला. हा का उचले आहे का बिना शेपटीचं आहे मी तुझ्या संघ याला. मी वारकरी तू पहिलवान. तो कशाचा मेळ नाही. मग ते असंच होतं. सगळ्या पहिलवानाला कशाला म्हणून मी त्याला म्हणायलो. इथं कोणी असलं तर अंगाव घेऊ नका. मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे का नाही. मी कशाला कोणाला म्हणून मी त्याला म्हणतोय. आणि जाऊ का तिथं. म्हणलं पाय तुला पडून घ्यायचं. मा काय हिंमत आहे कोणाला पाडायची. म्हणलं मग दिसाला मी त्याला. गेलं त्या गावात. त्या गावात गेल्याबरोबर विचारलो पैलवान. म्हणलं ते गावाच्या खाल्लाकडे घर आहे. ते घर आहे पैलवानाचं. 2-4 पत्राचं घर. 92 वर्षाची म्हातारी भाकरी करू लागली. अभ्यास करणं गरजेचं आहे महाराज. इथून पुढं मोबाईलवरच्या गप्पा लोक ऐकणार नाहीत महाराज. काही लोक आपल्याला यूट्यूबवर याच्यावर स्वीकारित असतील, पण कायमस्वरूपी आपल्याला लोकांनी स्वीकारावं. मी मगाच तुम्हाला म्हणलं ज्या पायरीवर गेलं त्या पायरीवरून पुन्हा खाली येता कामा नये. असं जर राहायचं असेल तर आपण सतत अभ्यास करणं गरजेचं आहे. इतके पुण्यवान आहेत महाराज. माधव महाराज मगरांनी गाथा नवनीत केलं. मोबाईल होता का. काय घासावं लागली असेल हो. काय घासावं लागली असेल. कल्पना करा ना काय घासावं लागली असेल. एवढे नशीबवान आहेत आपण. कुठल्याही महाराजांनी सुधीरबा कुठलाही अभंग घेऊ द्या तुम्हाला बोट दाबल्याबरोबर मोबाईलवर कळतोय. काय सुविधा आहे आता. काय नशीबवान आहेत आपण. काळ गोड आला पण चांगल्या काळात चांगल्या पाण्यात पोहलं पाहिजे. चांगल्या अवस्थेत पोहलं पाहिजे. देव त्याचं कल्याण करील. चुका करतो आपण राजे हो. अभ्यास करणं गरजेचं आहे. पोचला तिथं तो. त्या म्हातारी आजी काय रे दादा. मोठ्या घर महान बाई ती जुन्या काळातली. तुमचा नातू पैलवान आहे का. हो. कुठे. गावाला पाणी द्यायला गेलाय. त्याचे संगचे म्हणले पैलवान रानात काम करतो का. आणि मग पैलवान शेतीत जाऊन काय. हा आणि शेतीत नाही गेल्या पप्याची माय कशी जगीन का. पप्याच्या माईला दंडत थापटी तू. हा तिथं एका पेचात तू हा मुस्काडा पाडीन. तिचा काय साधा पेच असतोय. हा कसा कळाला तुम्हाला पेच. तुम्ही चांगल्या पेचातलेच येत. तुमचे चेहरे पाहिल्या पेच कळत आहेत. हा त्या पेचाच्या नादीत लागायचं नाही. कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. महाराज ते कर्कशेनं पेच आणल्या बांगल्यात राहणारा पण इकून जळ तू. नादीत लागून. बाईला साधं समजित हवे. हा साधी असती ती मायबापाला सोडून त्या मायबापाचं नाव करती आणि तुमच्या संगीती ती साधी असती वे. किती मोठी असती बायको सांग का तुम्हाला. एका बाईनं नवऱ्याला मदत केली तर देवासंग युद्ध जिंकला. एका बाईनं नवऱ्याला मदत केली त्या नवऱ्याचं नाव होतं राजा दशरथ आणि बाईचं नाव होतं कैकेयी. आग तुटला मनगटाचाच केला. मालकाला मदत केली तर स्वर्गात युद्ध जिंकले आणि मालकाला मदत नाही केली तर आथरुणात मालक मेला. एकाच बाईकून दोन्ही उदाहरणं पहा. मदत केली तर स्वर्गातलं युद्ध जिंकलं आणि मदत केली नाही तर योगाने मरावं लागलं. सामान्य समजू नका बाईला. सामान्य समज ह्या लय खुश झाल्या आता. पण तुम्ही तशी येड्यावानी पेचा हान जाऊ नका. हा नका. कैकेयीवानी नका वागू जाऊ माझ्या माईनो. नका वागे जाऊ.
चांगलं चांगलं चांगलं. हो साधं नाही. चला आजी कुठे आहे पैलवान? दारे धरतोय. कधी येणार? एकला लाईन जाते, दीडला घरी येईन. लाईन गेल्यावर काय येतो घरी ते म्हणले. आता यायला वाटलं कोरक बसावा. म्हातारी म्हणली बसा इथं, पत्रात पोतडे टाकले बसले. भुका लागलेल्या होत्या. आजी जेवायला काय? ती म्हणली भाकरीन भुरकी. गरम गरम चुलीवरल्या भाकरी पैलवानाला त्या संघ होती 2-3 शेपटी कापलेली ते उचले या पैलवाना संघ. ते जेवायला बसले आणि मग तिने भुरकी आपली कोरडीच वाढली लाल मिरच्याची आणि भाकर वाढली. पैलवान म्हणला तेल नाही का? ते संघचं म्हणला खाय बाबा. कसं खाऊ म्हणला? 9 क्विंटल बदाम खाल्लेत म्यान आणि भुरकी कशी खाऊ? 9 क्विंटल बदाम खाल्लेत म्यान भुरकी कशी खाऊ? आणि बदाम कुटून द्यायला 2 गडी होते म्हणला पुन्हा मला. हो आणि ते दुधात पिळायचे आणि मग 6 लिटर दूध प्यायचं 3दा करून 2-2 लिटर. आणि कोरडी भुरकी कशी खाऊ? म्हातारी म्हणली अशी लावून खात असते. तर कशी खात असते? का अशी डोळ्यात घाली तू? अशी लाईत असते का? अशी लाईत असते ती म्हातारी. जुन्या काळातली मैच आजी होती. चुलत आजी होती मैच. कारण मी पैलवान नव्हतो ना. पण पैलवानाला कोरडी भुरकी रेटत ना. म्हणलं आजी मी लय बदाम खाल्लेत ग, पण मला तेल तर दी. गाडग्यात कळडी होत्या भाजलेल्या. कळडी कळत्यात ना? भाजलेल्या मुठभर कळडी टाकल्या. ते म्हणलं आजी या घाण्यावर न्यावं लागतात. म्हातारी म्हणली आमच्या इथं घाण्यावर न्यायला कोण नाही रिकामं. ज्याला तेल खायचं ते कळडी पिळी तू. पैलवान म्हणला बाबा कळडी कशा पिळा? आणि म्हातारी म्हणली तुला कोण पैलवान केलं रे? तुला कळडी पिळता येत नाही का? संघचे म्हणले ते तुला म्हणलं होतं नको. ते बाळू महाराज म्हणले होते जाऊ नको. तुला लय जोर आला म्हणला जायचा. अरे ते बाळू महाराज लय चॅप्टर आहे, तू कशाला जायचं नव्हतंच. पण तुला लय नाद आहे म्हणे. जाऊ दे म्हणलं आजी कळडी कशा पिळता येत्या? 92 वर्षाची म्हातारी उठली. 92 वर्षाची. गालाच्या झुरळ्या गुरळ्या लोंबलेल्या, कपाळ भरून कुकू लावलेलं. टिकली नव्हती लाईत ती. हो आणि मोठं कुकू होतं. ती अशी बारीकशी नव्हती लाईत. खाली टिकली वरी कोंबडी अंडे घोळायला असं नव्हती कधी. मस्त कुंकू लावायची. भारसूद म्हातारी होती जुन्या काळातली ती. हो ती म्हातारी होती ती. काय बघायचं का आम्ही टिकलेवाल्याचं काय खरं असतं. जरशी शितुडी यावा आणि घामान तोंड पुसलं की मालक पदराला. हे तसाच चालला इमानाचा पट्टा मोकळाच. हो ती टिकली चिटकली पदराला लटकते राहिना आहे. हो ते पतात नाही. मग शेजारीन म्हणली बाई मान कहा गेले? माय कोण? आणि मालक कपाळ आणि मग पदराचा कार्ड आणची. अवघडे असतं टिकल्यावाल्याचं. मोठा अवघडे महाराज. जाऊ द्या काय करायचं. दम नाही भागवताला, दम नाही रामायणाला, दम नाही शिवपुराणाला, कोणाला गुण नाही. काय नाही. हे नुसतं वापर करतेत. आणि तुमचं चाललंय काय माहिती आहे का? महाराज श्रीमंत करणं तुम्ही आपले मोकळे. आझाद पंची ह्या पाक झाडाव त्या झाडाव असं नका करू. सप्त्याचं फळ आलं पाहिजे आपल्याला. पीक आलं पाहिजे आपल्याकडं. म्हातारी उठली 92 वर्षाची वैजनाथ बुवा. कर कर कळडी पिळल्याबरोबर टळटळ तेलच निघलं. पैलवानानं मोठाले तुकडे मधात घातले. ते म्हणला पटकन निघून जाऊ द्या. याच्या संगच्यानं यायनं बुट तिथंच इसरले. गाडीत बसली. म्हातारी म्हणली बुट. अरे बुट न्या ना. नग अरे न्या तुमचे बुट. कशाला तुमची दलिंद्री आम्हाला? घेऊन जा तुमचे बुट. नग म्हणले. म्हातारी म्हणली अरे काय झालं? बाई म्हातारी असून कळडी पिळल्यावर तेल काढ तर तू या नातवानं मला पिळल्यावर काय काय काढील ग बाई. महाराज कवा बाप जन्माला येईल सांगता येत नाही. रामेश्वर शास्त्रीनं उडी हाणली. इथरो कालतो ना. वाजले का 11? हे विठ्ठल बुवा असं असतं. अरे मयाकून बोल ना राजा. या हे काय गप्पळी झळकतीन. एवढं तर पुरं करू. दंड शिवडी हाणली. पाणी उडालं. अनगडशा फकीर किती विद्वान.
महाराज एखाद्या भागात गेलं आणि पुढच्याने विचारलं, फकीरजी वर्षा होना, बारिश होना, पाऊस पाहिजे फकीर बाबा. तर त्या फकीराने चिमटा वाजल्याबरोबर त्या भागात पाऊस पडत होता. इतका विद्वान फकीर होता, सिद्ध फकीर होता, सिद्ध. ते काय दुकानात धुपन काढणारा थोडंच फकीर. फकीर तुम्हाला आत्ता जर तो फकीर बघायचा असेल तर तुकोबारायच्या कीर्तन परंपरेतला फोटो पहा. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज, या भारत देशाला लाभलेला 5वा राजा, त्याच्या मांडीला मांडी लावून बसलेला फकीर माझ्या रयतेच्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला बसलेला आहे तो फकीर, हिरव्या रंगाची कपडे घातलेला. सामान्य फकीर नव्हता तो. ऐका पुढे. फकीराने विचारलं, देखो भला क्या है तो. त्याचा आश्रम झाडून काढणार म्हणले, सरकार रामेश्वर शास्त्री तैर रहे हैं. बरोबर आली हिंदी. रामेश्वर शास्त्री तैर रहे हैं. ठीक है, रामेश्वर तैरते रहना, रामेश्वर तैरते रहना, रामेश्वर तैरते रहना. सिद्ध फकीराचं त्रिवार वाक्य पडलं. रामेश्वर शास्त्री पोहत राय. कौरक पवन. कटाळा आल्यावर बारवाच्या पायरीवर आला की अंगावर पेट्रोल टाकले इतकी आग होऊ लागली. पुन्हा बारवात. रामेश्वर शास्त्री प्रचंड विद्वान श्रीमंत, हजारो शिष्य धावत आले. काय करावं, गुरुजीचं शरीर जळायले. पाण्याच्या बाहेर आल्यावर पखाल आणली. त्या पखालीत बसिलं. पखाल फक्त जुन्या लोकांना कळन, जिनच्या पॅन्टीवाल्याला काय पखाल कळन. पखालील तोंड 4, पाणी टाकायचे 2 आणि पाणी काढायचे 2. आणि अर्धी एकीकडचं भाग दिलं की अर्धी भाकर देत होते, आणि पूर्ण पखाल टाकली की 1 भाकर देत होते. काय काळ असेल महाराज तो काळ, किती बिकट काळ असेल. असंच होतं जुन्या लोकांना माहिती आहे ना. अर्ध्या पखालीला म्हणजे एकीकडचा भाग दिला की अर्धी भाकरी, आणि दोन्ही भाग दिले की 1 भाकरी. एरीवर पखाल भरायची, घरी हानीत आणायची, दुपारभर गावाला पाणी द्यायचं, संध्याकाळी म्हैस नेऊन चारायला न्यायची. हाल्या किंवा मसडा असायची पखालीला. काय परिस्थिती असेल महाराज त्या काळातली. कसं जीवन जगले असतील लोक. म्हणून मागच्या याचं ध्यान ठवाजींच्या पॅन्टीवाले हो. आपल्या बाप दाद्यानं बिकट परिस्थितीत आपल्याला इतीच जमिनी कमवून ठेवल्या. आता तुम्ही बायकोच्या फॅरन लवलीसाठी इकाय लागलात. हा, आपल्या बाप दाद्याचा विचार करा. बापाचा आणि आज्याचा फोटो जर भिंतीवर असेल तर सकाळी सकाळी नमस्कार करी जा. आजोबा तुम्ही आम्हाला जमीन कमवून ठेवली, बाबा तुम्ही आम्हाला जमीन कमवून ठेवली, चुलता असेल काका तुम्ही आम्हाला जमीन कमवून ठेवली. कधी कधी त्याचा आदर करा, त्यांचा आदर करा. जर त्यानं जर म्हाताऱ्या जमीन इकून गोव्याला नेल्या असत्या तर आपल्याला मुंबईला जावं लागलं असतं, गटर उपसायला मुंबईला, इटा उचलायला. आपल्याला बाप दाद्यांची कृपा आहे. कधी कधी आपल्या घरच्यांचा विचार करी जरा जे हो, लक्षात येईल तुमच्या. चला. पखालीत बशिले, माठाला छिद्र पाडलं, डोक्यावर तिवई धरली. जायचं कुठं. रामेश्वर शास्त्रीच्या तोंडातून उद्गार पडले, तुकोबारायच्या घराकडे घ्या. आणि देहूला रामेश्वर शास्त्री आले. दुपारचं जेवण भजन सगळं काय आटपलं होतं. वामकुक्षी घेत होते. काय त्यांचा महिमा सांगतोय. अहो ऐकलत का. काय ग, मोठ्या मोठ्या पगड्यावाले भरजरी कपडे घालणारी लोक आपल्या दारात 100-200 लोक आलीत. उशाचा पटका तसाच बगलात घेतला. तुकोबाराय दारातनं वाकत वाकत बाहेर आले. तो पाहतात पखालीत रामेश्वर शास्त्री. शरीर जळूनी म्हणून तैरते राही ना. पाण्याच्या बाहेर निघलं की शरीर जळू लागलं. रामेश्वर शास्त्रीच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं. तुकोबारायने विचारलं, काय सेवा करू. काही नाही. अनगडशा फकीरानं शाप दिलाय, तैरते राही ना. पाण्याच्या बाहेर गेलं की शरीर जळतंय. तुकोबारायच्या लक्षात आलं, रामेश्वर शास्त्रीनं फकीराला साधं समजिलं. महाराज धसकाटाला कसपट समजायचंच नाही. धसकाटाला कसपट समजायचंच नाही. दसकट का कळतं माहिती आहे का. पायात घुसल्यावर बम पाय फुगतो. आणि मग डॉक्टर म्हणले ऑपरेशन करावं लागतं. 9,500 खर्च ऑपरेशनचा होईल आणि 20,000 गोळ्या औषधाचा होईल. ऑपरेशन केलं. 3ऱ्या दिवशी घरी आला. पुन्हा पाणी झालं. डॉक्टरनं सांगितलं त्वचा फार खराब झाली, मांडीची कापून इथं चिटकावं लागती, 60,000 रुपये लागतील. हो, 4 लाख धसकट गेलं.
किती लाखावर गेलं धसकट? 4 लाख. इतकंच होतं, इतकंच. म्हणून माणसं शिकलेले नव्हते, पण म्हणत होते धसकाटाला कसपट समजायचं नाही, घुसल्यावरच कळतं कसं असतं घसपट. हां, कोणाला साधं समजूच नाही महाराज, समजूच नाही साधं. असा बनलेला आमचा एक पुतण्या होता, असा गायक होता. बाबा मोजितच नव्हतं कोणाला. मग सोहळ्यात नेला मी तो. सोहळ्यात नेल्यावर एक व्यक्ती भेटली, त्या व्यक्तीला 1400 चाली पाठ. आळंदीतून निघल्यापासून पंढरपुरापर्यंत पहिली चाल येऊ देत नव्हते. आणि मी सकाळी सासवडच्या घाटापासून त्याला चलिलं, म्हणलं ऐकत राह. आणि सासवडला गेल्या होतं त्या दिवशी बोललाच नाही ना, चलूनच थाकला. मग दुसऱ्या दिवशी मी म्हणलं ते कसं काय? नाही म्हणलं आता मरूस तर म्हणायचं नाही, मला गाता येते. बाप कधी भेटल सांगता येत नाही, अभ्यास करणं गरजेचं आहे. चला, तुकोबारायांनी लक्षात घेतलं, रामेश्वर शास्त्रीजी तुम्ही अनगडशा फकीराची चेष्टा केली, त्याला साधं समजिलं, कोणाची निंदा करू नये. रामेश्वर शास्त्रीनं सांगितलं, तुकोबाराय माफ करा, मी जर अनगडशा फकीराच्या पाया पडलो तर ते मला आता माफ करीत नाही. ते रागीट फकीर आहे, ते उलट जवळ गेल्यावर शाप देईन आणि जाळून टाकीन. त्याच्यापेक्षा तुम्ही मला मदत करा. तुकोबाराय आतमध्ये गेले आणि एक अभंग आणला. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया, विष ते अमृत आघात ते हित, आकर्तव्य नीत होय त्याशी, दुःख ते देईल सर्व सुख फळ, होतील शीतळ अग्निज्वाळा. महाराज थंड वायूसारखा शीतलता आली. पखाल फोडून रामेश्वर शास्त्री बाहेर पडले. तुकोबारायच्या चरणावर लोटांगण घातलं आणि तुकोबारायला एक विचारलं, माझा शाप तुम्ही शमन केला असं रामेश्वर शास्त्रीला जर कळालं तर पुन्हा दुसरा शाप, आपलं अनगडशा फकीराला कळालं तर दुसरा शाप देतील का? तुकोबारायांनी सांगितलं, आता तुम्हाला शाप देत नाहीत, त्याला फक्त मी कळावा. मग रामेश्वर शास्त्रीला बळ मिळालं आणि सगळ्या शिष्यासोबत रामेश्वर शास्त्री अनगडशा फकीराच्या आश्रमापासून गेले. फकीरानं काहीच नाही केलं. फकीर ते त्याच्या देवाला विचारू लागत, हे परवरदिगार, हे खुदा, क्या रहमत है तेरी? अरे मी दिलेला शाप रामेश्वर शास्त्रीचा शमन होतोय. ऐसा कौन बंदा है जिन्होंने रामेश्वर शास्त्री का शाप शमन करा है? कौन बंदा है? कौन 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 कौन? ते एक म्हातारी काठी टेकीत चालली होती. ती म्हणली, अनगडशा, ते तुकोबार आहेत. रामेश्वर शास्त्रीला दिलेला शाप शमन करण्याची ताकद ज्याच्यात आहे ते तुकोबार आहेत. 1300 क्विंटल धान्य टाकलं तरी कटोऱ्यात इतकंच, आणि कटोऱ्यातलं रिचिलं की घर झाकत होतं. आणि त्या तुकोबारायच्या मुलीने हात झटकेल्यावर कटोरं भरत होतं. ते तुकोबार आहेत. ऐका पुढचं, काय महिमा पुढचं ऐका. रामेश्वर शास्त्रीचा शाप शमन केला इतक्याबद्दल नाही मानायचं. महाराज जीवनभर तुकोबारायच्या घोंगडीची घडी करायला मुसलमान होता. अनगडशा फकीर कोण? मुसलमान. महाराज मुस्लिमाला सुद्धा या संस्कृतीचा नाद लावणारा संप्रदाय कोणता असेल तर तो वारकरी संप्रदाय आहे. काय म्हणा, काय त्यांचा महिमा वानू वारंवार, हरी भक्त थोर भूमंडळी विढोबार माय.